पुणे बेंगळुरू मार्गावरील नवले पूल पुन्हा एकदा रक्तरंजित झालाय। गुरुवारी सायंकाळी साधारण 6 वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा करुण मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले। साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झालाय। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान मृतांची ओळख त्यांच्या नातेवाईकांनी करून दिल्यानंतर पोलिसांनी नावाची पुष्टी केली आहे। मात्र अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही ट्रक चालकांची ओळख अद्याप पटलेली नाहीये। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 3घांचा समावेश आहे। धायरी फाटा येथील स्वाती संतोष नवलकर वर्ष 37 यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यांची ओळख पती संतोष नामदेव नवलकर यांनी पटवली आहे। याच कुटुंबातील शांता दत्तात्रय दाभाडे वय वर्ष 54 आणि दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे वर्ष 58 या दोघांचाही मृत्यू झाला असून त्यांची ओळख नवलकर यांनीच निश्चित केली आहे। या अपघातात अवघ्या 3 वर्षाच्या मोक्षिता हेमकुमार रेड्डी हिचाही करुण अंत झाला। तिची ओळख तिच्या वडिलांनी केली आहे। कार चालक धनंजय कुमार कोळी वर्ष 30 राहणार चिखली पुणे यांचा मृत्यू झाला असून ओळख महेश दुंडुप्पा गोणी यांनी पटवली आहे। साताऱ्यातील रोहित ज्ञानेश्वर कदम वर्ष 25 यांचाही अपघातात मृत्यू झालाय। ट्रकमधील मृत 2 व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाहीये। एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे। एस मराठी न्यूज साठी पुणे विभागीय संपादक संजय चांदगुडे, पुणे।